पेण अर्बन बँकेत आर्थिक घोटाळा झाल्याचे उघड होऊन 1 वर्ष झाले आहे, तरीही बँक पूर्ववत सुरू करण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न होत नाहीत। अध्यक्ष व संचालक मंडळावर कारवाई करण्यातही टाळाटाळ होत आहे। त्याच्या निषेधार्थ पेण अर्बन बँकेचे हजारो ठेवीदार 3 नोव्हेंबरला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुंबईतील वर्षा बंगल्यावर धडक देणार आहेत। रविवारपासून पेण येथून ठेवीदार व खातेदारांच्या संघर्ष यात्रेस सुरुवात झाली आहे। आमदार धैर्यशील पाटील, आमदार संजय केळकर, ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडीलकर, अखिल भारतीय बँक एम्प्लॉईज विश्वासराव ओडकी, अभुदय बँकेचे संचालक अशोकराव चाळके, सहकार भारतीचे अध्यक्ष प्राध्यापक उदय जोशी, पेण अर्बन बँक संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव, विविध संस्थांचे पदाधिकारी व हजारो ठेवीदार व खातेदार संघर्ष पदयात्रेत सहभागी झाले आहेत। पदयात्रेचा पहिला मुक्काम तारा तालुका पनवेल, दुसरा कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी तालुका पनवेल, तिसरा वाशी नवी मुंबई आणि चौथा दादर मुंबई येथे होणार असून 3 नोव्हेंबरला वर्षावर धडक देण्यात येणार आहे। पेण अर्बन बँकेच्या करोडो रुपयाच्या घोटाळ्यास तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ तसेच आरबीआयचे अधिकारी देखील जबाबदार असल्याचे रिझर्व्ह बँकेचे अधिकारी स्वतःचे पाप झाकण्यासाठी बँकेस बुडीत काढण्यासाठी घाई करीत असल्याचा आरोप संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी केला आहे। मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आदेशालाही सहकार खात्याने केराची टोपली दाखवून कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याचे संघर्ष यात्रेचे अध्यक्ष आमदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले। पेण अर्बन बँकेवर पूर्णवेळ प्रशासक नेमावा, कर्ज वसुलीसाठी जलदगती न्यायालयाची स्थापना करावी, संचालक मंडळावर कलम 88 नुसार कारवाई करून त्यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करावा, बँकेच्या पुनर्जीवनासाठी प्रयत्न करावेत, या मागण्यांची अंमलबजावणी तत्काळ करावी, हजारो ठेवीदारांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावेत, यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले। या संदर्भात आमदार धैर्यशील पाटील यांनी विधानसभेत ठेवीदारांची बाजू जोरदारपणे मांडूनही सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले। 1 वर्षापूर्वी, साधारणतः 1 वर्ष 1 महिन्यापूर्वी या बँकेवर प्रशासक आला। आरबीआयनं या बँकेवरती बँकिंगचे निर्बंध घालू नका, कारण बँकेची परिस्थिती फार वाईट आहे, अशा पद्धतीने संचालक मंडळ इथे बरखास्त केलं। आणि नंतर असं लक्षात आलं की 800 कोटी रुपयाची ठेवी असलेल्या बँकेमध्ये 750 कोटी रुपयाचा अपहार केलेला आहे। ज्यावेळी हा अपहार वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने झाला हे ज्यावेळी पाहिलं, त्यावेळी असं लक्षात आलं की राज्य सरकारचं सहकार खातं आणि आरबीआय या दोघांच्या या दोघांच्या संगनमतानं किंबहुना दुर्लक्षपणामुळे हा अपहार या ठिकाणी झालेला आहे। अपहार जरी संचालकांनी आणि अध्यक्षांनी जरी केला असला तरी ज्या रेग्युलेटरी बॉडी आहेत की ज्यांनी याच्यावर अंकुश ठेवायचा असतो, यांच्या दुर्लक्षितपणामुळे अपहार झालेला आहे। आणि म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून मोर्चा असो, आंदोलन असो, विधान परिषदेमधल्या चर्चा असो, प्रश्नोत्तर असो, विधान परिषदेतल्या चर्चा असो, याच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या। या वेगवेगळ्या मागण्या सरकारने त्यावेळी मान्य केल्या, पण त्यांनी त्या मागण्या फक्त मान्य केल्या, त्याची अंमलबजावणी केली नाही। आता अंमलबजावणी जर त्यांनी अजून जर लांब जर ठेवली तर बँक लिक्विडेशनमध्ये जाईल आणि बँक लिक्विडेशनमध्ये गेल्यानंतर 2 लाख ठेवीदार की जे रायगड जिल्ह्यामधले आहेत त्यांचा संसार उद्ध्वस्त होतील। ते उद्ध्वस्त होऊ नयेत याकरता आज जे सरकारने आम्हाला ज्या मागण्या आमच्या मान्य केल्या परंतु अंमलबजावणी केली नाही, त्यांची अंमलबजावणी त्वरित करावी, अन्यथा आम्ही तुमच्या घराची पायरी सोडणार नाही, या निर्धारानं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरी आता जातो। पनवेल तालुक्यात या संघर्ष यात्रेने प्रवेश केल्यानंतर या संघर्ष यात्रेत आमदार विवेक पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, रायगड जिल्हा शिवसेना अध्यक्ष बबनदादा पाटील, भाजपा माजी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड आदी मान्यवरांसह ठेवीदार सहभागी झाले होते। कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे दुपारी 1 वाजता ही संघर्ष यात्रा पोहोचली। या ठिकाणी भोजन व विश्रांती घेऊन ही यात्रा खारघरकडे रवाना झाली। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद समिती रायगड यांच्या वतीने राज्यस्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धा 2011-12 चे आयोजन 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे करण्यात आले आहे। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद समिती रायगड यांच्या वतीने राज्यस्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धा 2011-12 चे आयोजन 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे करण्यात आले आहे।
या राज्यस्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, रायगड जिल्हा हँडबॉल संघटनेचे अध्यक्ष सदाशेठ साबळे, क्रीडा व युवक सेवा मुंबई विभागाचे NB मोटे, छत्रपती पुरस्कार विजेते बकाले सर, जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड संजय महाडिक आदी मान्यवरांसह शिक्षक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले। ही कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी स्थापन करत असताना आम्ही काही स्वप्न पाहिलेली आहेत, पाहतो आहोत आणि ती स्वप्न प्रत्यक्षात कृतीत आणण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत। काय स्वप्न आमचं आहे स्पर्धा ही क्रीडा अकॅडमी स्थापन करताना की आपल्या ह्या विभागातले खेळाडू ऑलिम्पिक पर्यंत पोहोचावे प्रत्येक खेळामध्ये, हे स्वप्न आम्ही पाहतो। आणि हे स्वप्न पाहत असताना या ठिकाणी समोर बसलेले खेळाडू आणि मार्गदर्शकांना एकच विनंती करेल, बकाले सरांनी या ठिकाणी सांगितलं कॅम्प घ्या। आपल्या हँडबॉल स्पर्धेतनं ज्या विद्यार्थी जे स्वप्न बघत असतील का नाही मी भरपूर मेहनत करेन, मी कष्ट घेईन आणि ऑलिम्पिक पर्यंत पोहोचेन, अशी जे कोणी स्वप्न बघणारे किंवा मेहनत करणारे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी सगळ्या प्रकारचं सहकार्य केल्याशिवाय ठेवणार नाही, ही ग्वाही मी या ठिकाणी या निमित्तानं आपल्याला देतो। बघायला सर आपण पुढाकार घ्यावा, महाडिक साहेब आमचे आहेत, फार मेहनती आहेत, त्यांना असं वाटतं क्रीडा क्षेत्रामध्ये काहीतरी आपण केलं पाहिजे। जिल्हा क्रीडा अधिकारी या नात्यानं आपण या ठिकाणी जरूर काम घेऊ, त्यासाठी कुठले कोच आणायचे ते आणा, पण आपल्या महाराष्ट्रातले खेळाडू ऑलिम्पिक पर्यंत पोहोचवायचा ध्येय आणि विचार या ठिकाणी आपण करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे। त्या कामी जे जे काही सहकार्य लागेल ते आम्ही निश्चितपणे करू। आणि हे करत असताना आम्ही हे सारे प्रयत्न करत असताना आम्ही एक लक्षात गोष्ट आलेली आहे, केवळ रायगड जिल्ह्यापुरता किंवा पनवेल पुरता विचार करून एवढे पुढच्या खेळाडू जाणार नाहीत, तर आपलं कार्यक्षेत्र आता हळूहळू राज्याच्या लेवलचं करावं लागेल, ही गोष्ट आमच्या ध्यानात आलेली आहे। तसेच यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले। कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीची स्थापना करत असताना आमदार विवेक पाटील साहेबांनी जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं होतं त्या उद्दिष्टामध्येच या क्रीडांगणाचा, या भूमीचा वापर अशा पद्धतीच्या खेळाडूंना घडवण्याच्या उपक्रमासाठी व्हावा हे अपेक्षित होतं। आणि आजच्या ह्या उपक्रमामुळे आमचा तो उद्देश या ठिकाणी साध्य होतोय। ज्या उद्देशानं कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीची स्थापना आपण केलेली आहे ते निश्चितपणानं त्याच कार्यासाठी वापरलं जातंय याचा मनस्वी आनंद या ठिकाणी माझ्यासारख्या क्रीडा कार्यकर्त्याला आहे। आपणा साऱ्यांना या ठिकाणी 6 दिवस होणाऱ्या स्पर्धेसाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो। या स्पर्धा होत असताना हार जीत होणार आहे, कोणीतरी जिंकणार आहे, कोणीतरी हरणार आहे। हार जीत ही महत्वाची नसून स्पर्धेमध्ये आपण साऱ्यांनी सहभागी होणं। पनवेल येथील खांदा कॉलनी सेक्टर 1 येथे असलेल्या तुलसी प्रेरणा टॉवरच्या मीटर रूमला रविवारी सायंकाळी अचानक आग लागल्याने खळबळ माजली होती। या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले असून सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। खांदा कॉलनी येथील तुलसी प्रेरणा या 14 मजली इमारतीच्या इलेक्ट्रिक मीटर केबिनला रविवारी सायंकाळी अचानक आग लागल्याने लाखोचे नुकसान झाले आहे। अचानकपणे लागलेल्या या आगीमुळे रहिवाशांमध्ये एकच गोंधळ पसरला होता। आगीने संपूर्ण बिल्डिंगला वेढा घातल्याने आतील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते। आगीची माहिती मिळताच घटनास्थळी कळंबोली, पनवेल, नवीन पनवेल, CBD येथील अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचल्या। या बिल्डिंगमध्ये अडकलेल्या रहिवाशांची सुटका केली। या आगीत जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे। सदर आगीची माहिती मिळताच आमदार विवेक पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, शिवसेना जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील, तहसीलदार डॉक्टर संदीप माने यांनी घटनास्थळी पोहोचून आगीबाबत माहिती घेतली। या आगीबाबत स्थानिक रहिवाशांनी अधिक माहिती दिली। बहुत हम लोग जैसे धुआं देखा ना, हम लोग सामने वाली बिल्डिंग में थे, जब वो धुआं देखा ना तो धुआं देख के हम सब लोग इधर आने चालू करे जी। तो इनिशियली जितने भी जो धुआं था वो उस साइड से निकल रहा था, मगर धीरे धीरे देखा वो धुआं दूसरे डिफरेंट फ्लोर पे से निकलना चालू हो गया। फिर हम सब लोग भाग के यहाँ पर आए और देखा सब लोग आगे, ये तो लग गया था कि आग कहीं ना कहीं तो है, तो देखा नीचे इलेक्ट्रिकल टर्मिनल में पूरा जो इलेक्ट्रिकल जंक्शन बॉक्स है वहाँ पे जंक्शन बॉक्स में बुरी तरीके से टैचनेस हो चुका था। वो आग धीरे धीरे जब दूसरे डिफरेंट फ्लोर पे जब आग जो धुआं निकलना चालू हुआ ना,
तब ऐसा लगा कि आग लगी, मतलब कि ऊपर फैल रही है। तो ऐसा लगता है कि थ्रू इलेक्ट्रिकल का जो केबल जो डक्ट है ना, उसके थ्रू जो फायर है नीचे से लेकर ऊपर तक कैरी ओव्हर हुई है। तसेच कळंबोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग तांबे यांनी आगीबाबत माहिती दिली। आगीची माहिती आम्हाला 4:30 वाजताच्या सुमारास मिळाली। जशी आम्हाला आगीची माहिती मिळाली, उपलब्ध स्टाफनुसार आम्ही या ठिकाणी ताबडतोब आलो आणि त्या डी विंगच्या जो इलेक्ट्रिक केबिन आहे त्या ठिकाणी प्रथमदर्शनी आग लागल्याचं दिसलं। ताबडतोब दरम्यान फायर ब्रिगेडला पण बोलवलं, फायर ब्रिगेडही आली आणि आग आटोक्यात आणण्यासाठी पूर्ण जे उपलब्ध होते स्थानिक लोकांनी मदत केलेली आहे। तहसीलदार माने साहेब होते, ते पहिल्यापासून होते, ते मॉनिटर करत होते, त्यानुसार संपूर्ण आग आटोक्यात आणलेली आहे। आगीमध्ये जखमी झाल्याचं कोणी अद्याप समोर आलेलं नाही। तसेच अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनीही माहिती दिली। आम्हाला दिसला आणि ते धुराचा लोड वाढल्यामुळे हे सगळे लोक ओरडाओरड करत होते। त्यानंतर आम्ही बिल्डिंगमध्ये शिरून पाईपलाईन घेऊन प्रत्येक माळ्यावर पाणी मारत आणि कोणी आहेत का फ्लॅटमध्ये ते चेक करत गेलो आणि फ्लॅटमध्ये असलेल्या लोकांना बाहेर काढून सुरक्षित बाहेर काढून त्यांना खाली पाठवले, काही लोकांना टेरेसवरती पाठवले। याच्यामध्ये कोणी जखमी वगैरे किंवा कोणी सिरियस वगैरे नाही, याच्यात कोणालाच काही कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही। गॅस वगैरे याचा काही त्रास झालेला नाही। पनवेल नगरपालिकेच्या वतीने सध्या पनवेल शहरात अनेक विकास कामे सुरू आहेत। नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक विकास कामे नगरपालिकेने पूर्णत्वास नेली आहेत। रविवारी बल्लाळेश्वर मंदिर ते केवी कन्या विद्यालयापर्यंतच्या रस्त्यावर पेवर ब्लॉक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। या पेवर ब्लॉकच्या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। पनवेल नगरपालिकेच्या वतीने 3,51,000 रुपयाच्या निधीतून व स्थानिक नगरसेवक प्रदीप जाधव यांच्या सततच्या प्रयत्नाने पनवेल येथील बल्लाळेश्वर मंदिराजवळ पेवर ब्लॉक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। या पेवर ब्लॉकच्या कामाचे भूमिपूजन रविवारी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी नगरसेवक प्रदीप जाधव, शेकापचे युवा नेता गणेश कडू, बीजेपी पनवेल शहर अध्यक्ष संजय गुरुजी आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विकास कामाविषयी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी अधिक माहिती दिली। जो आज आपण भूमिपूजन केलेलं आहे, गणपतीपूर्वीच जाधव साहेबांनी आम्हाला इथं येऊन आम्ही व्हिजिट दिली होती। इथल्या नागरिकांची आणि एक स्वतंत्र घाट असावा इथे पेवर ब्लॉक बांधणे, कारण गणपतीमध्ये मोठ्या प्रमाणात इथे भाविक येतात, इथं विसर्जन घाट वगैरे आहे, तर त्या दृष्टीने आम्ही हे प्रयत्न केले होते। परंतु बजेट प्रोव्हिजन संपल्यामुळे त्या गणपतीमध्ये जरी आम्हाला हे करता आलं नसेल तरी पुढच्या ताबडतोब मीटिंगमध्ये या कामाला आम्ही मंजुरी दिली आणि 3,51,000च्या या कामाला आज मंजुरी देऊन आम्ही कामाचे भूमिपूजन केलेले आहे। निश्चितच पुढील 8 दिवसामध्ये हे काम पूर्ण होईल अशी मला खात्री आहे। राहिला तर तुमचा जो दुसरा विषय आहे की नगरपालिका कुठल्याही प्रकारे या तलावावर खर्च करणार नव्हती, कारण खर्च करण्यासाठी गेली 6 वर्ष नगरपालिका केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडून प्रयत्न करत होती, परंतु कुठल्याही प्रकारच्या नगरपालिकेला त्याच्यात यश आलं नाही। कारण काँग्रेसवाले सांगायचे की केंद्र सरकार आमचं, राज्य सरकार आमचं आहे, परंतु तरी देखील यांना भीक घातली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या तलावाच्या याच्यामध्ये अतिक्रमण होऊ नये, बाजूने रस्ते वाढत त्याच्यामध्ये भराव पडू नये आणि पनवेल शहरातील नागरिकांना एक सुसज्ज असं एक पर्यटन स्थळ इथं उपलब्ध व्हावा या दृष्टीने मी बीओटीच्या माध्यमातून या मागच्या मीटिंगमध्ये या प्रस्तावाला मान्यता दिली। त्याच्यामध्ये कमीत कमी जी कुठली संस्था येईल त्यांनी 10 कोटी रुपये खर्च करायचे अशी आमची आशा होती, परंतु आमच्या विचारधारणेच्या पलीकडे जाऊन अशा काही चांगल्या संस्था आल्या ज्याच्यामध्ये 58 कोटी रुपये या तलावावर खर्च करण्यासाठी एक एजन्सी आली होती। मुंबईची आणि हैदराबादची अशी ती एजन्सी आहेत। खरोखर चांगली भूषणावं अशी ती परिस्थिती नगरपालिकेला होती, परंतु काँग्रेसला कधीच कुठलं चांगलं जमलेलं नाही। ज्यांनी प्रयत्न केले, प्रशांत ठाकूर माजी नगराध्यक्ष होते, त्यांनी देखील इथं काही प्रयत्न केला नाही। जेव्हा आता आम्ही हे केलं तेव्हा त्यांनी स्वतःची कंपनी मालकी असलेली म्हणजे ज्याला ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी इथं मात्र नगरपालिकेला फक्त 25 कोटी रुपये खर्च करण्याची इच्छा व्यक्त केली आणि हे काम आम्हाला द्या। त्याच्यामुळे याच्यामध्ये मी टेक्निकल कन्सल्टंट अपॉइंट केलं होतं, ज्याच्यामध्ये गुणपद्धती ठेवली होती कलेक्टरांच्या निर्देशानुसार आणि त्याच्यामुळे साहजिकच ज्यांनी 60 कोटी रुपये खर्च केलेले त्यालाच हे काम आम्हाला द्यावं लागणार होतं। त्यांनी त्याच्यामध्ये मार्क्स ठेवले होते आणि त्यांना काम मिळत नाही हे माहीत पडल्यावर त्यांनी ताबडतोब डायरेक्टर म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशन जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केलेलं आहे। आता सध्या प्रलंबित जिल्हाधिकाऱ्यांचा जर प्रलंबित विषय असेल तर निश्चित मला खात्री आहे की येत्या 10 दिवसामध्ये त्याच्यावरती निर्णय देतील। तसेच संजय गुरुजी यांनीही पनवेल शहरात होत असलेल्या विकास कामाची माहिती दिली। आज या कामाचा जो भूमिपूजन समारंभ झालेला आहे, बल्लाळेश्वर रामजी मंदिर
ते केवी कन्या विद्यालय या रस्त्यापर्यंत दोन्ही बाजूला पेवर ब्लॉक बसवायचं काम आहे. 3,51,000चं बजेट असलेलं काम आहे. हे काम आज येथील स्थानिक नगरसेवक श्री प्रदीप जाधव यांनी सतत चिकाटीने प्रयत्न करून नगरपालिकेकडून मंजूर करून घेतलेलं आहे. नगरपालिकेकडे निधी नसल्यामुळे 2-2.5 महिने काम रेंगाळलं होते खरं आहे, पण निधी उपलब्ध होताच आज लगेच या कामाची सुरुवात झालेली आहे आणि 7 ते 8 दिवसात हे काम पूर्ण होऊन इथल्या नागरिक. पनवेल उरण तळोजा परिसरातील अनेक गावे सिडकोच्या हद्दीत येतात. या गावांना सिडको पाणी, वीज, रस्ते आदी सोयी सुविधा पुरविते, परंतु तळोजे मजकूर ही ग्रामपंचायत सिडकोकडून अनवधानाने दुर्लक्षित झाली होती. त्यामुळे या गावाचा विकास खुंटला होता. शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील व सरपंच यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे व सिडकोच्या त्यांची चूक लक्षात आणून दिल्याने तळोजे मजकूर ग्रामपंचायतीच्या सोयी सुविधांसाठी 1 कोटी रुपयाचा निधी सिडकोने मंजूर केला आहे. सिडको प्रशासनाने आपली चूक सुधारित तळोजे मजकूर ग्रामपंचायतीला विकास कामांसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून 40 लाख रुपयांचा पहिला हप्ता दिल्याने या गावांसाठी 2 स्मशानभूमी, सिमेंटचे रस्ते आदी विकास कामे करण्यात येणार आहेत. या निधीतून उभारण्यात आलेल्या स्मशानभूमीचे उद्घाटन नुकतेच सरपंच खोमाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील, तालुका प्रमुख रामदास पाटील, उपसरपंच मीनाक्षीताई पाटील, शेका पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा राजे आदी मान्यवरांसहित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तळोजे मजकूर गावाच्या विकासासाठी सर्वांनीच कसे प्रयत्न केले याची माहिती रायगड जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील यांनी यावेळी दिली. का तुमचा गाव यामध्ये बसत नाही, मग कसा बसत नाही ते आम्ही त्यांना सांगितलं. या गावची जमीन तुम्ही घेतले, या गावच्या जमिनीवर तुम्ही बिल्डिंग बांधितली नाही, तरीही तुम्ही ही जागा बॉम्बे वेस्ट कंपनीला दिलेले आहे पैसे घेऊन. म्हणजे आमच्या जमिनीवर तुम्ही घेतली आहे गावची तळोजा मजकूरची, ती त्याला दिले बिल्डिंगनं, पण आमच्या गावची जमीन घेतली. ज्याप्रमाणे नवी मुंबईमध्ये ज्या गावांना प्रकल्पग्रस्त आहेत त्या गावांना सेवा करण्याचं काम सिडकोचं आहे. त्या म्हणून आम्ही मागणी केली. आपण जवळजवळ 1 करोडची मागणी केलेली गावातल्या सगळं कामं पूर्ण होण्यासाठी. त्यात त्याने आता आपल्याला 40 लाखाचा पहिला काम पास आपला केलेला आहे. किती? 40. त्यामध्ये एक ही स्मशानभूमी, ही स्मशानभूमी आहे 13 ते 14 लाखाची. दुसरी हरिजनवाड्यांना आपल्या लोकांना जायला त्रास होतो. मी मागे शब्द दिला होता हरिजनवाड्याला का तुम्हाला जाण्याला रस्ता आणि स्मशानभूमी बनवून देईन. तेही काम आपण आज पास केलेलं आहे आणि त्याची वर्क ऑर्डर नुसतं पास नाही, वर्क ऑर्डर आपल्या ग्रामपंचायतकडे आलेले आहे. राजेपाडा तर सकाराम शेठ तुमच्याकडे जाणारा तो मधला रस्ता आहे, तोही आम्ही कॉन्क्रिटी करणार आहोत. आणि जिथे संडासांची व्यवस्था आहे त्या या सगळ्या पैशामध्ये तेवढी कामं करणार आहोत आणि 40 लाख रुपये दिले. मी MD सत्रे साहेबांनी सखतपर भूमिका घेतली. बाबा तो आपण जमीन घेतलेली आहे, पण त्यात बिल्डिंग ना बांधल्या, पण आपण त्या तळोजा मजकूरची जमीन घेतलेली आहे, त्यामुळे त्या गावचा विकास व्हायला पाहिजे. आणि कर्नाळा आजतकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर.